राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मतमोजणीच्या तारखेबाबत मोठा संभ्रम हा आता दूर झालाय. सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल असं सांगितलेलं. मात्र काही नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आयोगाने आपल्या कार्यक्रमात बदल करत ज्या ठिकाणी वाद सुरू आहे तिथे 20 डिसेंबर मतदान आणि 21 डिसेंबरला निकाल असा नवीन आदेश देऊन परिस्थिती ही अधिक गुंतागुंतीची केली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिलाय. त्यानुसार उद्याची म्हणजेच 3 डिसेंबरची मतमोजणी ही रद्द करण्यात आली आहे. आता 21 डिसेंबरला सर्व ठिकाणचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत आचारसंहिता ही कायम राहणार आहे. राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे मतदान शांततेत सुरू असताना बीडमध्ये मात्र या निवडणुकीला गालबोट लागले. बीडच्या गेवराईत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे समर्थक एकमेकांपुढे उभे ठाकले. त्यातून झालेल्या वादातून त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. गेवराई नगरपालिकेसाठी मतदान सुरू असताना दुपारी अचानक सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंडितगड आणि भाजपच्या लक्ष्मणराव पवार गटात तणाव निर्माण झाला. त्यानंतर या दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यात लक्ष्मणराव पवार यांच्या घरापुढे दगडफेक करण्यात आली. तसेच गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असताना हिंगोलीतील कळमनुरी येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मोठ्या वादात सापडले. मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला असून या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष बांगरांना कठोर शब्दात सुनावले. तर आता संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रात त्यांनी महिला मतदाराला ईव्हीएम वर बटन दाबण्याबाबत सांगितलं. तसेच मतदान केंद्रात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी केली. मोबाईल फोनचा देखील वापर केला. मतदान केंद्रात घोषणाबाजी करणं, फोन वापरणं किंवा मतदाराला मतदानाविषयी निर्देश देणं हे सर्वच कृत्य गोपनीयतेचा भंग मानलं जातं. त्यामुळे संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी ही जोर धरत होती. केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून सेवा तीर्थ केलंय. तर देशभरातील राजभवनांना लोकभवन असं संबोधलं जाणार आहे. तसेच केंद्रीय सचिवालयाचं नाव कर्तव्य भवन असेल. पंतप्रधान कार्यालयाने म्हटलंय की आम्ही सत्तेकडून सेवेकडे वाटचाल करतोय. हा बदल प्रशासकीय नसून सांस्कृतिक आहे. सार्वजनिक संस्थांमध्ये मोठे बदल होत आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने राजपथचं नाव बदलून कर्तव्य पद केलं होतं. तर पंतप्रधान निवासस्थान आता लोक कल्याण मार्ग म्हणून ओळखलं जातं. यापूर्वी पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान रेसकोर्स रोड म्हणून ओळखलं जात होतं, जे 2016 मध्ये बदलण्यात आलं. SIRच्या मुद्द्यावरून आणि मतदानात गैरप्रकाराच्या आरोपांवरून संसदेत सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ झालाय. विरोधकांनी SIR वर चर्चेचा आग्रह धरला आणि वोट चोर गद्दी छोडच्या घोषणा दिल्या आहेत. यामुळे लोकसभेचे कामकाज होऊ शकलं नाही आणि कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं. सकाळी राज्यसभेतही गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी SIR वर त्वरित चर्चा करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितलं की 12-13 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही गांभीर्याची बाब आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तर दिले, कृपया वेळ निश्चित करू नका. आम्ही विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतोय. लवकरच निर्णय घेतला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार SIR वर चर्चेसाठी विरोधक सरकार तयार झालंय. 8 डिसेंबरला वंदे मातरमवर चर्चा, तर 9 डिसेंबरला SIR वर चर्चा होणार आहे. मोबाईलमध्ये संचार साथी ऍप प्री इन्स्टॉल करण्याच्या दूरसंचार विभागाच्या आदेशावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी संसद परिसरात
माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी यांनी संचार साथी ॲपला हेरगिरी करणारे ॲप म्हटलंय. दरम्यान दूरसंचार विभागाने मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांना पुढील 90 दिवसांत भारतात उत्पादित किंवा आयात केल्या जाणाऱ्या सर्व नवीन मोबाईल फोनमध्ये संचार साथी ॲप प्री-इन्स्टॉल केलं असणं आवश्यक आहे असा आदेश काढलाय. हे ॲप फसवणूक करणारे कॉल ओळखण्यास, हरवलेले फोन शोधण्यास आणि IMEI नंबर तपासण्यास मदत करतं. हे ॲप आधीच विकल्या गेलेल्या फोनवर सॉफ्टवेअर अपडेटद्वारे इन्स्टॉल केलं जाईल. कंपन्यांनी 120 दिवसांच्या आत या आदेशाचं पालन करावं. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असे आदेशात नमूद करण्यात आले. तुमच्या खिशातला पैसा, नोटा आणि बँक कार्ड्स भविष्यात कदाचित काहीही कामाचं राहणार नाहीये अशी धक्कादायक भविष्यवाणी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी केली आहे. AI आणि रोबोटिक्स झपाट्याने विकसित झाल्यास पैसा हे फक्त औपचारिक साधन राहील असं मस्कने एका पॉडकास्टमध्ये सांगितले. एलॉन मस्कच्या मते जेव्हा मशीनच सर्व गरजा विनामूल्य किंवा अतिशय स्वस्तात पूर्ण करू लागतील तेव्हा सध्याची चलन व्यवस्था आणि पैशाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात कमी होईल. मस्क अलीकडेच पीपल बाय WTF या निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. भविष्यात पैसा कसा असेल या प्रश्नावर ते म्हणाले की AI आणि रोबोटिक्स इतक्या वेगाने प्रगत होतील की उत्पादनासाठी मानवशक्ती किंवा मोठ्या संसाधनांची गरजच उरणार नाही. मानवजातीचे भविष्य पैसा आणि कामाबाबत मस्कने केलेल्या या भाकितांमुळे जगभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारनं 3 नोव्हेंबरला 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स जाहीर केल्या होत्या. त्यानंतर सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत 8व्या वेतन आयोगाबाबत प्रश्न विचारण्यात आला. खासदार आनंद भदौरिया यांनी वाढत्या महागाईमुळे दिलासा देण्यासाठी महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याचा प्रस्ताव आहे का असा प्रश्न विचारला. केंद्र सरकारनं त्यांच्या उत्तरात 8व्या वेतन आयोगाच्या स्थापना केल्याची माहिती दिली. मात्र मूळ वेतनात महागाई भत्ता विलीन करण्याबाबत उत्तर देण्यास मात्र नकार दिलाय. DA आणि DR मूळ वेतनात विलीन करण्याच्या प्रश्नावर असा कोणता प्रस्ताव सरकारकडे नसल्याचं वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलंय. म्हणजेच पहिल्याप्रमाणे प्रत्येक 6 महिन्यांनी महागाई भत्ता वाढवला जाईल अशी शक्यता आहे. अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि चित्रपट निर्माता राज निधिमोरू यांनी सोमवारी सकाळी कोइंबतूर येथील ईशा योग केंद्रात विवाह केला. या जोडप्याचा विवाह कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. समांथाची जवळची मैत्रीण शिल्पा रेड्डीने इंस्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले. शिल्पाच्या पोस्ट मधील एका फोटोमध्ये समांथा आणि राज हातात हात घालून एकमेकांकडे पाहताना दिसतायत, तर दुसऱ्या फोटोमध्ये शिल्पा समांथाच्या शेजारी बसलेली आहे. तर समांथा हसत तिचा हात धरून आहे. राज त्यांच्या जवळ बसलेला आहे आणि या जोडप्याने वरमाला परिधान केली. पुढील IPL साठी 1355 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीच्या श्रेणीत ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रील, इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टन, भारताचे रवी बिश्नोई आणि व्यंकटेश अय्यर, श्रीलंकेचे मथीश पथिराणा आणि वनिंदू हस्टंगा यांच्यासह एकूण 45 खेळाडूंचा समावेश आहे. नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती. मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी अबुधाबी येथे होईल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर IPLने ही मोठी यादी सर्व फ्रँचायझींना पाठवली आहे. प्रत्येक संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू ठेवता येतात. अशा परिस्थितीत यावेळी लिलावात एकूण 77 स्लॉट भरले जातील, ज्यात 31 परदेशी स्लॉटचाही समावेश आहे. लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनवर सर्वात जास्त लक्ष असेल. मागील वर्षी पाठीच्या दुखापतीमुळे तो मेगा लिलावात उतरला नव्हता. यावेळी KKR आणि CSK दोन्ही त्याच्यासाठी बोली लावू शकतात.